नमस्कार, आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। राष्ट्रवादी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक। सांगली जिल्हा परिषद, खानापूर पंचायत समिती आणि विटा नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत। या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। या बैठकीत सर्व समविचारी पक्षांना एकत्र करून निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली। ॲडव्होकेट मुळीक म्हणाले, 2018 आणि 2023 मधील विटा बाजार समितीच्या निवडणुका आमच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून लढवल्या। या निवडणुकांमध्ये आमच्या आघाडीला खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मते मिळाली होती। त्याच धर्तीवर याही स्थानिक स्वराज्य निवडणुका सर्व पक्ष आणि गटांना एकत्र आणून लढवणार आहोत। सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर दाखल हरकतींची चौकशी सुरू असून 31 ऑक्टोबरला अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे। तर विटा नगरपालिकेच्या मतदार याद्यांवरील जवळपास 2000 हरकतींची चौकशी पूर्ण होऊन 3 नोव्हेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत। राज्यातील मतदार याद्यांबाबत 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोठा मोर्चा निघणार असून त्यानंतर स्थानिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता ॲडव्होकेट मुळीक यांनी दर्शवली आहे। शरदचंद्र पवार यांनी 50% जागा नवीन तरुण कार्यकर्त्यांना देण्याचं धोरण घेतलं असल्याचे सांगून ॲडव्होकेट मुळीक म्हणाले, राज्य सरकारविषयी जनतेत असंतोष असून महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले। काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना, उबाठा, शेतकरी कामगार पक्ष, मा.क.प., संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काही गट तसेच फुटून गेलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झालाय। या बैठकीस किसनराव जानकर, संग्राम देशमुख, संतोष जाधव सर, महेश कोपाडे, महेश फडतरे, सर्जेराव मदने, नानासाहेब मंडलिक, सुवर्णा पाटील, अमृता कोपाडे, भूमी कदम, बाळकृष्ण यादव, श्रेयस अधिकराव पाटील, अजित जाधव, नानासाहेब पाटणकर, यशवंत साळुंखे, प्रल्हाद शिंदे, नितीन चंदनशिवे, धर्मेंद्र यादव, मनोहर चव्हाण, सतीश बाबर, आनंदराव जाधव, सयाजी माने, मुकुल पाटील, राजकुमार गायकवाड, अक्षय यादव, सचिन मेटकरी, पोपट काटकर, सचिन नलवडे, डॉक्टर शिवाजी गुजर, पद्माकर यादव, संतोष चव्हाण, तानाजी गुजले, सागर बेले, किसन गायकवाड आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज। एकच नजर, चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।